नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चौथ्या दिवसामध्ये. आज आपण बघणार आहे स्ट्रिंग पायथनमध्ये काय असते नेमकं. स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर, ग्रुप ऑफ कॅरेक्टर विच इज रिप्रेझेंटेड बाय डबल कोटेशन, म्हणजे डबल इन्व्हर्टेडमध्ये रिप्रेझेंट केलेलं जातं. स्ट्रिंग इज इम्युटेबल डेटा टाईप. वन्स वी असाइन अ व्हॅल्यूज आफ्टर दॅट वी कॅनॉट चेंज द व्हॅल्यू. म्हणजे इम्युटेबल आहे, आपण चेंज करू शकत नाही. आणि डुप्लिकेट एलिमेंट्स आपल्या स्ट्रिंगमध्ये अलाव असतात. स्ट्रिंग इज अ ऑर्डर कलेक्शन ऑफ एलिमेंट्स. तर इथं तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. S1 हे आपण एक स्ट्रिंग कन्सिडर केली आहे आणि त्यामध्ये आपण डबल इन्व्हर्टेडमध्ये लिहिलेलं आहे वेलकम टू लर्निंग पायथन. आणि अजून एक स्ट्रिंग आपण घेतलेली आहे वेलकम टू लर्निंग पायथन. हे सिंगल इन्व्हर्टेडमध्ये आहे आणि हे डबल इन्व्हर्टेडमध्ये. त्यानंतर आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे str इक्वल्स टू, हे आपण वेलकम टू लर्निंग पायथन वी विल डिस्कस ऑल द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आणि इम्प्लिमेंट इट विथ रिअल टाईम प्रोजेक्ट, हे आपण लिहिले आहे. त्यानंतर आपण हे प्रिंट S1, प्रिंट S2 आणि प्रिंट str आपण प्रिंट करूयात. इथं तुम्ही बघू शकता वेलकम टू लर्निंग पायथन. वेलकम टू लर्निंग पायथन हे आपण सिंगल इन्व्हर्टेड जरी टाकलं तरी पण आपल्याला सेम आउटपुट येते. डबल टाकलं तरी पण आपल्याला वेलकम टू लर्निंग पायथन येते. आणि हे 3 इन्व्हर्टेड जरी टाकले तरी आपल्याला तोच आउटपुट येते. पायथन वी विल डिस्प्ले, इथं स्पेस येणार. जर आपण इथं टाकले जर असं तरी असं स्पेस सेव्ह होणार. एस्केप सिक्वेन्स हे बघूयात. इथं पण आपण एक स्ट्रिंग घेतलेलं आहे S2 वेलकम टू /t आपण ॲड केलेलं आहे. हे आता स्पेस येणार, वाढत जाणार. आणि वेलकम टू /n म्हणजे एकाखाली एक येणार आउटपुट. वेलकम टू लर्निंग पायथन हे आलेलं आहे. आणि वेलकम टू हे जे मधला स्पेस आहे, व्हाईट स्पेस, हे /t/t मुळे आलेलं आहे. आणि /n/nमुळे हे जे 1 by 1 स्पेस आहे ते आलेलं आहे. त्यानंतर बघूयात फॉरवर्ड इंडेक्सिंग 0 1 2 3 असते आणि बॅकवर्ड इंडेक्सिंग -1 -2 -3 असते. एक आपण str इक्वल्स टू स्ट्रिंग घेतलेली आहे ABCD, प्रिंट स्ट्रिंग ऑफ 2 नंबरचं इंडेक्सिंग व्हॅल्यू काय, Aला आपण 0 कन्सिडर केलं, Bला 1 केलं आणि Cला 2. आउटपुट काय येणार तुम्ही बघू शकता आपण C, कारण हे सेकंड नंबरच्या इंडेक्सिंग व्हॅल्यूवर आपलं C हे लेटर आहे. त्यानंतर S1 इक्वल्स टू अजून एक स्ट्रिंग घेतलेली आहे 1 प्रिंट S1, प्रिंट आयडेंटिफायर ऑफ S1, 2 प्रिंट S2, प्रिंट आयडेंटिफायर ऑफ S2. आणि इथे कंडिशन केलेले आहे आपण S1 इक्वल्स टू S2. त्यानंतर आपण इथे प्रिंट केलेला आहे S1 आणि प्रिंट S2 आणि ह्या दोन्हींचं आपण आयडेंटिफायर प्रिंट केलं. ID म्हणजे काय असते, इट विल शो द मेमरी लोकेशन ऑफ दॅट गिवन व्हेरिएबल. म्हणजे आपण जे S1 आहे ते कुठं स्टोअर केलं जाईल हे आपल्याला ID सांगतो, म्हणजे आयडेंटिफायर म्हणतात त्याला. If value of that particular variable is identical, Python compiler and interpreter cannot use it and they create a separate object. It will refer to the existing object. जर ते आयडेंटिफाय नाही केलं तर याचं आउटपुट तुम्ही बघू शकता. हे स्ट्रिंग 1 झालेलं आहे आणि S1 आयडेंटिफायर ऑफ 1 कुठं स्टोअर झालेलं आहे त्याची मेमरी लोकेशन आपल्याला दिसते इथे. त्यानंतर हे काउंट str इक्वल्स टू रोजेस आर ब्लू, वॉयलेट्स आर ब्लू, प्रिंट स्ट्रिंग काउंट ई. या स्ट्रिंगमध्ये ई कितीदा आलेला आहे तुम्ही बघू शकता, 1 2 3 4 5 आणि 6. मग त्यामुळे याचं आउटपुट 6 येणार. इथं आपण लेंथ कॅल्क्युलेट करणार स्ट्रिंगची. स्ट्रिंग घेतलेलं आहे वेलकम टू पुणे, प्रिंट लेंथ ऑफ स्ट्रिंग. टोटल लेंथ ऑफ स्ट्रिंग इथे व्हाईट स्पेस बी कन्सिडर केले जाते हे दोन. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 हे असे टोटल स्ट्रिंग लेंथचे आहे 15. मी इथं स्ट्रिंग घेतलेला आहे 1 आणि 4 आणि मध्ये हे स्पेस केलं आहे, मधून हे स्पेस पण कन्सिडर केलं जाईल. हे स्पेस आणि हे दोन टोटल त्याचा आउटपुट येणार 6. आणि स्लायसिंग ऑपरेटर यूज केले जाते. इथं पण एक स्ट्रिंग घेतलेली आहे वेलकम टू पायथन, प्रिंट S इक्वल्स टू सेमिकोलन, हे बॅक साईडनं प्रिंट होईल. प्रिंट S इक्वल्स टू 0 to 5, प्रिंट S. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर तुमचे काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लास्ट मिनिट गेटला. आणि भेटूया नंतर एक नवीन कॉन्सेप्टवर. धन्यवाद.